नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की श्वेताच्या बोलण्यामुळे वल्लरी फार गोंधळलेली असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते की नेमकं काय चाललंय ना काहीच कळत नाहीये. त्या श्वेताताई अनिमेषला वाचवण्यासाठी तर नाही ना हे सगळं करत आहे का? बाकीचे सगळे म्हणतायत तसं त्यांना मानसिक रोग आहे. खरंच काय चाललंय काहीच समजत नाहीये. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आलेली आहे. मी कोणाची निवड करू, श्वेताताईंची का मिठूताईंची? असं म्हणत असताना आता वल्लरीच्या समोर मिठू येते. वल्लरीला हा भास होत असतो. मिठू म्हणते की माझी वल्लरी, हे बघ मला ना तुझ्या मदतीची खूप गरज आहे ग, तू माझी खरी मैत्रीण आहेस. तर इकडून आता श्वेता येते आणि ती म्हणते, आणि मला विसरू नकोस वल्लरी, अगं माझ्यावर कुणीच विश्वास ठेवत नाहीये, पण तू माझी खरी मैत्रीण आहेस. हे बघ, जेव्हा तू या घरात पहिल्यांदा आली होतीस तेव्हा सगळ्यात आधी मी तुला ॲक्सेप्ट केलंय. तर मिठू वल्लरीला म्हणते, अगं पण आपण एकमेकींना ओळखायला लागल्यापासून आपण नेहमी एकमेकींना सपोर्ट केलाय. तूच माझी खरी मैत्रीण आहेस. मला माहिती आहे माझ्यावरती जेव्हा हल्ला झाला तेव्हा सगळ्यात जास्त तुला त्रास झालाय. मी बोलू शकत नाहीये, पण प्लीज मला न्याय मिळून दे. तर इकडून श्वेता पटकिनी वल्लरीला म्हणते, आणि माझ्यावरचं अन्यायाचं काय? अगं सगळ्यांना माझ्यावरती संशय आहे, पण तू प्लीज त्यांच्यावरती विश्वास ठेवू नकोस. मी निर्दोष आहे ग, प्लीज मला इथून सोडव. तर दुसरीकडून मिठू वल्लरीला म्हणते की अगं माझे आई बाबा साधे आहेत ग, त्यांची कंडिशन पाहिलीस ना तू, प्लीज मला समजून घे, मला न्याय मिळून दे. श्वेता म्हणते, मला सोडव, मला सोडव प्लीज, जेलमध्ये मला नाही राहायचं. असं म्हणत आता ह्या दोघी जणी स्वतःच्या बाजू मांडायला लागतात. आता वल्लरी हे सगळं ऐकून कानावरतीच हात ठेवते आणि नाही नाही म्हणत असते. पुढे ती पाहते 2 मिनिटांनंतर तर दोघी गायब झालेले असतात. त्यानंतर इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मिठूच्या बाबांना बिल देतात आणि म्हणतात की हे हॉस्पिटलचं बिल आहे, जेवढं झालंय तेवढं भरून टाका, म्हणजे नंतर पेमेंट भरताना तुमच्यावरती प्रेशर येणार नाही. आणि हो, तुमची परिस्थिती पाहता मॅनेजमेंटनं तुमचं बिल बऱ्यापैकी कमी केले, त्यामुळे एवढं बिल भरून टाका. असं म्हणत डॉक्टर आता बिल मिठूच्या बाबांच्या हातात देतात. मिठूचे बाबा ते बिल पाहतात. त्यांना धक्काच बसतो आणि ते म्हणतात की 1 लाख, एवढे पैसे मी कुठून आणायचे? आता तितक्यात इकडून दहीफोडे येतात आणि ते मिठूची चौकशी करतात. पुढे दहीफोडे मिठूच्या बाबांच्या हातात एक चेक देतो आणि म्हणतो की हे घ्या, साहेबांनी तुमच्यासाठी दिलेलं आहे. मिठूचे बाबा ते पाहतात काय त्यामध्ये, तर त्यात 5 लाखाचा चेक असतो. एवढे पैसे पाहिल्यावरती मिठूचे बाबा म्हणतात की अहो साहेब, हे काय 5 लाखाचा चेक, अहो तुमचे उपकार कसे फेडायचे? दहीफोडे म्हणतात की अहो माने साहेब, अहो उपकाराची भाषा कसली करताय तुम्ही? अहो साहेब आहेत ना, ते म्हणालेत ना या युद्धामध्ये शेवटपर्यंत ते तुमच्या सोबत आहेत. मिठूचे बाबा दहीफोडेंच्या पाया पडायला लागतात आणि म्हणतात की अहो साहेब, देवासारखे धावून आलात बघा तुम्ही. तर दहीपुढे म्हणतात की माने साहेब रडू नका, सगळं काय ठीक होईल, आम्ही आहोत ना, बसा तुम्ही. असं म्हणत आता ते त्यांना खाली बसवतात. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की प्रेरणा आता डबे देऊन घरी आलेली असते. वल्लरी तिला विचारते की प्रेरणाताई, अहो कसे वाटले त्यांना तुमचे डबे? यावरती प्रेरणा मात्र काहीच बोलत नाही. वल्लरी तिला परत एकदा विचारते, काय झालं प्रेरणाताई, अहो अशा गप्प गप्प का आहात? तुमचा स्वयंपाक नाही आवडला का त्यांना? तर प्रेरणा देवाला हात जोडत म्हणते की स्वामी माफ करावं मला, पण खरंच माझा नाईलाज आहे. तर वल्लरी विचारते की प्रेरणाताई, आता मला सांगा नेमकं काय घडलंय ते, त्यांना नाही आवडलं का तुमचे डबे? तर प्रेरणा सांगायला लागते की मी आता डबे द्यायला कुठे गेले होते माहिती का तुला? भूमी सेवा पक्षाच्या कार्यालयात. सर्जेराव ढवळे पाटील आणि त्यांचा मुलगा युवराज ढवळे पाटील यांच्यासाठी होतं ते. आता हे ऐकल्यावरती वल्लरीला धक्काच बसतो आणि ती म्हणते काय? तितक्यात आता प्रेरणाला युवराजचा फोन येतो. युवराज त्याचं नाव सांगत प्रेरणाच्या जेवणाचं कौतुक करतो आणि पुढे म्हणतो की तुमच्यासारख्या होतकरू गरजू महिलांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी आम्ही विविध योजना चालवतो. त्यामध्ये महिला बचत गट आहे, शिक्षण योजना, कौशल्य विकास योजना, अशा वेगवेगळ्या योजना आहेत. तर यावरती प्रेरणा म्हणते, ऐकून बरं वाटलं साहेब, पण तुम्ही नेमकी कोणत्या कारणासाठी फोन केला होता? यावरती युवराज म्हणतो, ॲक्च्युली ताई, आमची आणखीन एक योजना आहे, आपली मैत्री लघु उद्योग योजना. त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आम्हाला एक चेहरा हवाय. तेव्हा मी विचार केला, तुमच्यासारखी एखादी कर्तृत्ववान महिला आमच्या योजनेचा चेहरा बनली तर. यावरती प्रेरणा घाबरतच म्हणते, मी काय सेलिब्रिटी वगैरे नाहीये तुमच्या योजनेचा चेहरा व्हायला. यावरती युवराज उत्तर देतो की उलट मला या योजनेसाठी एक कष्टकरी सामान्य महिलेचा चेहरा हवाय. तेव्हा मी विचार केला तर तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. तर तुमची परवानगी असेल तर मी हो समजू का? नाही म्हणजे ताई, मी तुम्हाला ॲडव्हान्स पण देणार आहे. आता हे ऐकल्यावरती प्रेरणा मनातच म्हणते की पैसे ॲडव्हान्स देणार आहेत हे लोक. पैशाची तर खूप गरज आहे आत्ता मला. एकही अजून कन्फर्म ऑर्डर मिळाले नाहीये आणि जे काम समोर आलंय ते नाकारता येणार नाही. प्रेरणा, मग हे असं असलं ना तरी सुद्धा तुला हे काम घ्यायला हरकत नाही, असं ती स्वतःशीच मनाशी बोलत असते. तर इकडून युवराज म्हणतो की प्रेरणाताई, अहो कुठं हरवलात तुम्ही? मी वाट बघतोय तुमच्या उत्तराची. तर इकडून प्रेरणा डायरेक्ट उत्तर देते की ठीक आहे, मी तयार आहे.
तर युवराज म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही लवकरात लवकर पार्टी ऑफिसला येऊ शकता का? म्हणजे पुढचे काय प्लॅनिंग वगैरे करायचं आहे ना, ते आपण ठरवूयात. कसं आहे, शुभ कार्याला उशीर नको. यावरती प्रेरणा म्हणते, बरं ठीक आहे, असं म्हणत ती फोन ठेवते. पुढे प्रेरणा वल्लरीला म्हणते की वल्लरी, युवराज ढवळे पाटील यांचा फोन होता. त्यांची ना आपली मैत्री लघु उद्योग योजना अशी एक योजना आहे आणि त्याचा चेहरा व्हाल का यासाठी त्यांनी मला फोन केला होता आणि ते ना ॲडव्हान्स पैसे पण देणार आहेत ग. त्यामुळं माझा नाईलाज झाला. मला पैशाची खूप गरज आहे ग. मी त्यांना हो बोलले. यावरती वल्लरी म्हणते की मी समजू शकते. पुढे प्रेरणा म्हणते, बरं त्यांनी मला ना आता कार्यालयात बोलवले त्यांच्या. वल्लरी म्हणते, हरकत नाही, चला मी येते तुमच्यासोबत. आता यावरती प्रेरणा थोडी खुश होते आणि म्हणते, खरंच येशील का गं? खरंच मला आता ना कोणाच्या तरी आधाराची खूप गरज होती. थँक यू सो मच. त्यानंतर आता आपण असं पाहतो की प्रेरणा आणि वल्लरी ह्या दोघीजणी युवराजला भेटायला त्यांच्या कार्यालयात आलेले असतात. युवराज त्यांना पाहतो आणि म्हणतो, बसा ना ताई बसा. प्रेरणा म्हणते, नाही नको, बसत नाहीये, पण तुम्ही फोन करून बोलून घेतलं ना, नक्की काय काम होतं? यावरती युवराज म्हणतो की ताई, काय सांगू अहो, तुमच्या जेवणाने मन जिंकलंय माझं. त्यामुळं आमच्या पक्षाने ठरवलंय तुमच्यासारख्या टॅलेंटेड भगिनीला एक योजना द्यायची. ॲक्च्युली ताई, आमचा पक्ष एक नवा उपक्रम करतोय. त्यात आपलं मराठी फास्टिंग फूड ठिकठिकाणी वाजवी दरात उपलब्ध करून देणार आहोत आपण. आणि हां, त्यासाठी त्या योजनेसाठी नवीन चेहरा हवाय. तो तुमच्यासारखा सुगरणीचाच हवाय. प्रेरणा म्हणते की नाही साहेब, म्हणजे फोनवर तुम्ही बोललात तसं, पण अगदी खरं सांगू का, योजनेचा चेहरा म्हणजे नक्की काय ना याचा अर्थ मला कळायला नाही हो. यावरती युवराज म्हणतो, ॲक्च्युली ताई, आपली मैत्रीण लघु उद्योग योजना अंतर्गत आपण आपल्या मराठी फास्ट फूडचे छोटे छोटे स्टॉल सुरू करणार आहोत. म्हणजे आपले मराठी पदार्थ, वडापाव, मिसळ, झुणका भाकर यांचे आपण स्टॉल सुरू करणार आहोत आणि त्याचा इन्चार्ज हे तुम्ही असणार आहेत. आता हे ऐकल्यावरती प्रेरणाला धक्काच बसतो आणि ती म्हणते, काय अहो पण मीच का? युवराज म्हणतो की अहो ताई, तुम्ही डिझर्व करता, त्यामुळं मी ठरवले आमच्या योजनेचा नवीन चेहरा हा तुमचाच असावा. पुढे युवराज त्यांच्या कार्यकर्त्याकडून एक चेक घेतो आणि प्रेरणाच्या हातात ठेवतो. प्रेरणा म्हणते, काय आहे हे? युवराज म्हणतो, अहो चेक आहे, आता नवीन काम सुरू करायचं आहे ना मग. आता प्रेरणा तो चेक उघडून पाहते तर त्यामध्ये 2 लाख रुपये असतात. ते पाहून प्रेरणा आणि वल्लरी यांना धक्काच बसतो. प्रेरणा मोठ्यानेच म्हणते की स्वामी, अहो एवढे पैसे हे किती आहेत? युवराज म्हणतो, अहो त्यात काय, तुम्ही योजनेचा चेहरा आहात ना, ते फूड सेंटर तुम्हीच सांभाळणार आहात, मग एवढे पैसे तर घ्यावेच लागतील ना. आता हा चॅप्टर युवराज कसा म्हणतो बघा हा वल्लरीला, की ताई आय एम सॉरी, हां पण एक प्रश्न विचारू का, मी तुम्हाला ना कुठेतरी बघितलंय. यावरती वल्लरी म्हणते की हो, मी मिथिला मानेची मैत्रीण सौ वल्लरी मनोज भांबरे. तुम्ही जेव्हा जस्टिस फॉर मी टू अशी घोषणा दिली तेव्हा मीच पत्रकारांना बोलवून माझी मैत्रीण श्वेता बक्कळ आणि मिथिला माने या दोघींची बाजू मांडून जस्टिस फॉर मी टू आणि श्वेता अशी घोषणा दिली. कदाचित त्यात पाहिलं असेल तुम्ही मला. तर आता हा युवराज नाटक करत म्हणतो की हो, जस्टिस फॉर श्वेता, आठवलं आठवलं, आत्ता आठवलं. पण ताई खरं सांगू, तुम्ही आमच्या राजकीय विरोधक जरी असला ना, तरी तुमच्या धाडसाला सॅल्यूट करतो आम्ही. अहो, हिंमत लागते आपल्या मैत्रिणीच्या पाठीशी असं उभं राहण्यासाठी. वा, आय एम इम्प्रेस. पण ताई, एक छोटीशी विनंती करतो तुम्हाला. आपण मिळून आता एका नव्या कामाला सुरुवात करत आहोत. तेव्हा मतभेद असतील, पण मनभेद नको हा, असं हा हात जोडून म्हणतो. तर दुसरीकडे मात्र प्रेरणा विचार करतच त्याच्याकडे पाहत बसलेली असते. युवराज तिला म्हणतो, अहो ताई, काय एवढा विचार करताय तुम्ही? अहो अभिनंदन, आता तर सुरुवात होते नवीन कामाला, असं म्हणून आता सगळेजण टाळ्या वाजवतात. पुढे युवराज म्हणतो की चला आता ना या ओकेजनवरती आपण एक सेल्फी काढूया, स्माईल. असं म्हणत युवराज आता प्रेरणा आणि वल्लरी सोबत एक सेल्फी काढतो. पुढे हा युवराज ती सेल्फी सोशल मीडियावरती पोस्ट करतो. आता मेन इन्स्पेक्टर ते पाहतात आणि त्या श्वेताला म्हणतात की तुझ्याशी गोड गोड बोलणाऱ्या मैत्रिणी, तुला सिंपती देणाऱ्या मैत्रिणी कुठे आहेत? काय करतायत माहिती आहे का तुला? अगं मिठूबद्दल तुझ्या विरोधात व्हिडिओ बनवणाऱ्या त्या युवराज साहेबांबरोबर आहे. आता हे ऐकल्यावरती श्वेता शॉक होते आणि ते म्हणते, हे शक्यच नाहीये, माझ्या मैत्रिणी अशा नाहीच आहेत, हे शक्यच नाहीये. तर मीरा इन्स्पेक्टर म्हणतात की जग बदललंय श्वेता, मोबाईलसारखं माणसंसुद्धा आता सगळी बदललीत. एकदम सगळं काही फास्ट झालेलं आहे बघ. कालचा शत्रू आजचा मित्र आणि कालच्या मैत्रिणी कधी पाठीत खुंजीर खुपसतील ना, काही सांगता येत नाही. श्वेता म्हणते की मी म्हटलं ना तुम्हाला, माझ्या मैत्रिणी असं करू शकत नाहीत. ते ज्याला विश्वास नसेल माझ्यावर, पण वल्लरी आणि प्रेरणा माझ्या सुटकेसाठी खूप प्रयत्न करतायत, मला माहीत आहे. उगाचच माझे कान भरू नका. असे कशी ही मीरा इन्स्पेक्टर चाड्या लावू. पुढे ती काय म्हणते बघा, ती श्वेताला म्हणते की एवढा कॉन्फिडन्स, वल्लरी आणि प्रेरणा तुझ्या डोळ्यानेच बघ काय करतायत ते. असं म्हणत आता ह्या मीरा इन्स्पेक्टर श्वेताला युवराजसोबत वल्लरी आणि प्रेरणाचा काढलेला सेल्फी दाखवतात. ते पाहून आता श्वेता खूप शॉक होते. पुढे मीरा इन्स्पेक्टर म्हणतात की ज्याच्याबद्दल एवढ्या तोरात तुझ्या त्या वल्लरीने व्हिडिओ काढला होता ना, त्याच्याबरोबरच फोटो काढलेत बघ, जरा नीट बघ. असं बघितल्यावरती आता श्वेताला मात्र फार वाईट वाटलेलं असतं.
त्यानंतर आता आपण असं पाहतो की प्रेरणा आणि वल्लरी दोघीजणी घरी आलेले असतात. प्रेरणा म्हणते, "खरंच खूप अडचणीत सापडले होते मी, पण स्वामी खरंच तुम्ही पाठीशी आहात." यावरती वल्लरी म्हणते, "गेलं ना तुमचं टेन्शन आता?" प्रेरणा म्हणते, "हो गं, गेलं. मी ना आता आई-बाबांना फोन करून कळवते. त्यांना खूप आनंद होईल गं." असं म्हणत आता प्रेरणा घरी फोन लावते. तिची आई म्हणते की "बोल गं." तर प्रेरणा म्हणते की "हॅलो आई, अगं एक चांगली बातमी सांगायला फोन केला होता." प्रेरणाची आई म्हणते, "पैशांची सोय झाली असेल ना, तरच मग सांग काय असेल ते." यावरती प्रेरणा म्हणते, "हो गं आई, तेच तर म्हणते ना, की पैशांची सोय झालेली आहे." यावरती प्रेरणाची आई खुश होते आणि म्हणते, "काय सांगतेस अगं प्रेरणा? अगं देवच पावला म्हणायचं." तर तिथेच प्रेरणाचे वडील असतात. ते हे ऐकून म्हणतात, "निलिमा, अगं काय बोलते? काय म्हणतोय माझा चिडू?" यावरती प्रेरणाची आई प्रेरणाला म्हणते, "अगं बघ, तुझा बाप उतावळा झालाय तुझ्याशी बोलण्यासाठी. घे स्पीकरवरती टाकते फोन." असं म्हणत आता प्रेरणाची आई स्पीकरवरती फोन ठेवते. प्रेरणाचे बाबा प्रेरणाची विचारपूस करतात. प्रेरणा म्हणते की "बाबा, इथे ना एक भूमी सेवा पक्ष म्हणून पक्ष आहे आणि त्यांच्या कार्यालयात त्यांनी ट्रायलसाठी डबे मागवले होते आज बरं का आणि त्यांना डबे खूप आवडले. त्यामुळे त्यांनी एक लघु उद्योग योजनेमध्ये मला सरळ काम दिलं. आता त्यांनी मला ॲडव्हान्स पण दिलेले आहेत बाबा." आता हे ऐकल्यावरती प्रेरणाचे बाबा खुश होतात आणि म्हणतात की "ॲडव्हान्स? बरं, मला खूप आनंद झाला बरं का." प्रेरणाची आई म्हणते की "प्रेरणा, एक काम कर, ते सगळे पैसे ना असतील तेवढे ना सगळे इकडे पाठवून दे. म्हणजे कसं पैसे संपेस्तोपर्यंत तुझ्या बोडक्यावरती आम्ही काही बसणार नाही. त्यामुळं सगळेचे सगळे पैसे इकडे पाठवून दे बरं का." यावरती प्रेरणाचा चेहरा पडतो आणि ती म्हणते, "बरं ठीक आहे, पाठवते पैसे." असं म्हणत आता प्रेरणा फोन कट करते. तर तिथे आता तेजा आलेली असते आणि ती प्रेरणाचं सगळं काही फोनवरचं बोलणं ऐकते. पुढे तेजा प्रेरणाला काँग्रॅच्युलेशन म्हणते. प्रेरणा म्हणते की "थँक तेजा, मी तुला ना तुझे काल दिलेले पैसे लगेच परत पाठवते हां." तर तेजा म्हणते, "आरामात, काही घाई नाही आणि टेन्शन नाही. हे सगळं ठीक आहे. पण मला एक सांग, हा युवराज ढवळे पाटील आणि त्याचा बाप म्हणजे ते हेच ना जस्टिस फॉर मिठूवाले? अगं त्यांच्या योजनेची पोस्टर गेल केले त्यांनी तुला. मग आता कुठल्या तोंडानं तू श्वेताची बाजू घेणार आहेस? म्हणजे एवढं मोठं काम त्यांनी तुला दिलंय. आता श्वेताची बाजू तू घेऊ शकणार आहेस का मनमोकळेपणाने? सांग पाहू." असं म्हटल्यावरती आता प्रेरणा मात्र टेन्शनमध्ये येते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. आता पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.